स्वप्न, स्वप्नाच्या विज्ञानाविषयी दादाजींचं विवेचन खूप गहन आहे. बघूया. स्वप्न हे गहन विज्ञान आहे. मोठे मोठे वैज्ञानिक त्याच्या शोधाशोध करण्याच्या मागं पडले आहे. त्यामध्ये कोणता देह कार्य करत आहे, अंतःकरण त्यावेळेस कार्य करते का वगैरे शोध चालू आहे. परंतु स्वप्नाचं विज्ञान हे कळण्यासारखं नाही, हे अंतर्विज्ञान आहे. स्वप्नामध्ये स्थूल देहाची सर्वच द्वारे बंद असतात. सूक्ष्मदेह, मन, बुद्धी आणि चित्त कार्य करते. अहंकार काहीच करू शकत नाही. मनुष्य जेव्हा झोपतो तेव्हा त्याचा अहंकार पण झोपतो. स्वप्नामध्ये ज्या ज्या क्रिया होत असतात त्या सर्वच कराव्यास लागेल, परंतु अहंकाराचं तिथं चालत नाही. स्वप्ने खोटी असत नाही, खरी असतात, यथार्थ असतात, परिणामकारक आणि ती विज्ञानाच्या दृष्टीनं समजावून घेता येतं. स्वप्नामध्ये झालेल्या देहाचा परिणाम स्थूल देहावर पण होतो. म्हणून स्वप्ने ही परिणामकारक म्हणजे इफेक्टिव्ह आहेत. ती कशा रीतीने? दादाश्री म्हणतात, मी समजावतो. स्वप्नामध्ये भिकाऱ्याला महाराज झाल्याचे स्वप्न पडते, म्हणून त्याचं पावशेर रक्त वाढते. आणि राजा स्वप्नामध्ये भिकारी झाला तर त्याचं पावशेर रक्त कमी होते. त्याला जागेपणी जितकं दुःख होते तितके स्वप्नामध्ये पण होते आणि तो खरेखर रडतो. आणि जेव्हा जागा होतो तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये पाणीसुद्धा असते. कित्येक वेळा जागे झाल्यानंतर सुद्धा त्याचा परिणाम गेलेला नसतो. लहान मुलंसुद्धा स्वप्नाच्या परिणामामुळे घाबरून जागी होतात आणि बराच वेळ रडत बसतात. भीतीच्या स्वप्नात शरीरावर परिणाम होतो. श्वासोच्छ्वास वाढतो, नाडीचे ठोके वाढतात, रक्ताभिसरण वाढते. या सगळ्या वैज्ञानिक रीतीनं सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. स्वप्न तर इतकं परिणामकारक आहे, मग त्याला खोटं कसं म्हणता येईल? एक व्यक्ती, दादाश्री सांगतात की मला कधीही भेटली नव्हती, तरीसुद्धा त्याने स्वप्नामध्ये माझे हुबेहूब दर्शन घेतले. कोणतीही न पाहिलेली वस्तू स्वप्नामध्ये येणारच नाही. कोणत्या तरी जन्मात ती बघितलेली असेल तरच दिसेल. स्वप्न तर मागील कितीतरी जन्माची साखळी आहे, हे काही नवं नाही. कित्येक सांगतात की दिवसा जे विचार येतात ते रात्री स्वप्नामध्ये येतात. अरे दिवसा अनेक तऱ्हेचे विचार येतात, ते काय सर्व स्वप्नामध्ये येतात का? आणि काय असं होत नाही की केव्हासुद्धा विचार सरळ आला नसेल तो स्वप्नामध्ये येतो. स्वप्नामध्ये कारणदेह आणि सूक्ष्मदेह हेच कार्य करतात. स्थूल देहाचे त्यामध्ये कार्य असत नाही. एका माणसाला स्वप्न पडलं की तो आजारी पडला. डॉक्टर आले आणि सांगितलं नाडी चालत नाही, हा मेला. तो स्वतः मरून गेला हे बघितलं. त्याने प्रेताला जाळताना पण बघितलं आणि घाबरून जागा झाला. स्वप्नामध्ये तर ब्रह्मचारी लग्न करतो व मुलंसुद्धा पाहतो आणि त्यांचे लग्नसुद्धा लावतो. तर या स्वप्नाचं कारण काय? स्वप्न पूर्ण परिणाम आहे. त्यामुळे अहंकाराचे कार्य त्याच्यामध्ये नाही. तर अहंकार कार्य नसल्यामुळे कारणं टाकू शकत नाही. पुष्कळ असं सांगतात की मला स्वप्नच पडत नाही. अरे बाबा, येते तर खरं, पण तुझी आवरणं गाढ असल्यामुळे तुला आठवण राहत नाही. दादाश्री म्हणतात, एक जण मला सांगू लागला की दादा, स्वप्नामध्ये मी 2 तास रडलो. तुम्ही आलात, तुमचे दर्शन घेतले आणि सर्व शांत झाले, मन हलके झाले. मी सांगितले, अरे कपडा भिजून गेला होता. स्वतः येऊन भेटण्यापेक्षा नुसतं स्वप्नामध्ये दादा आले आणि त्यांच्याकडे मागणी केली तरी खूप मिळतं. स्वप्नामध्ये हे दादा येऊन सर्वच करू शकतात असं आहे. मागता आलं पाहिजे. आमच्या कित्येक महात्म्यांच्या तर दादा रोज स्वप्नामध्ये येतात. शास्त्र म्हणतात
ज्याला स्वप्नात सुद्धा दर्शन घडते त्याचे मन दुसऱ्या ठिकाणी रमत नाही. ज्ञानी पुरुषाचे एक वेळसुद्धा जर स्वप्नात दर्शन झाले तर तुझ्या मनाचं भटकणं बंद होईल. स्वप्नामध्ये भिकारी जर राजा झाला तर त्याला किती मस्ती चढते, परंतु जेव्हा जागा होतो तेव्हा जसा असतो तसाच असतो. त्याचप्रमाणे हेही स्वप्नच आहे. संसार स्वप्नवत आहे. येथून गेलं म्हणजे परत होते आणि तेच सर्वच इथल्या इथं आणि तिथल्या तिथंच. अहो, हे उघड्या डोळ्यांचं स्वप्न आहे आणि ते बंद डोळ्याचं स्वप्न आहे. दोन्हीही परिणामकारक आहे. जागे असताना अहंकार आहे, इतकाच काय तो फरक. रात्री लाख स्वप्न पडतात, परंतु जागे झाल्यानंतर मनुष्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही, कारण तेथे त्यावेळी तो स्वप्नद्रष्टा म्हणून राहतो. ज्ञानी पुरुष मागे असतानाच वेळोवेळी पुढील अवस्थेचा ज्ञाता द्रष्टा राहायला पाहिजे. अहंकार नावाला सुद्धा नको, म्हणून जागताना सुद्धा स्वप्न वाटते. ज्ञानी पुरुष तर संपूर्णपणे ज्ञाता दृष्टाच असतो.